ना माझ्या मेंदूचा नक्की प्रॉब्लेम काय मला ते समजत नाही बरं का. म्हणजे आंघोळ केली तरी पण मला नाही केल्यासारखं वाटतं आणि नाही केल्यावरती केल्यासारखं कसं वाटत, नाही केल्यासारखंच वाटणार आहे ना. ऍक्च्युली सकाळ सकाळ माझ्या आईने मला फरकटीत वावरामध्ये आणलं होतं. येता येता रस्त्यावरची धूळ तोंडावरती बसल्यामुळे मला आंघोळ न केल्यासारखं वाटत होतं का खरंच नाही केल्यामुळे तसं वाटत होतं. जाऊ दे ना, कशाला बारक्या मेंदूवरती ताण देते, मेंदू कमी राहिलाय आधीच आपला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या आधी कोण वावरामध्ये नेतं, एवढं कष्ट कोण करतं यार. माझ्यासारखं कष्ट कोणीच करत नसेल. आपल्याला जायचं होतं खरेदीला. श्रीगोंद्यामध्ये भरपूर असे कपड्याच्या दुकानात असतात, पण प्रत्येक गलीमध्ये कपड्याचं दुकान असते. पण खरेदी म्हणलं की सगळ्यात अगोदर उठणारा प्रश्न म्हणजे बजेट. सिद्धीची गरिबी किती वाईट आहे हे प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहिलं पण असेल आणि ऐकलं पण असेल. ऐकून ऐकून एवढे वैतागले असं की हिच्या डोक्यात दगड घालावं असं वाटत असेल, पण नका घालू राव. माहिती जगायचे दिवस आहेत, मला जगू द्या की थोडे दिवस आनंदाने. आता माझा स्वभाव असा आहे की मी दुकानात गेल्यानंतर कलर बघून ड्रेस कधी चॉईस करत नाही, कारण आपण बघतो ती किंमत बघितल्यानंतर आपल्या कटारियामध्ये फक्त 650 रुपयात, फक्त ओनली 650 रुपयात आहे ना 3 पीस सेट भेटत होता. म्हणजे ते पण आपल्या आवडीच्या कलरनुसार, माझ्या कलरनुसार घेऊन जा. माझ्या म्हणजे माझ्या तोंडाच्या कलरनुसार नका घेऊन जा, तिथं तो कलर नव्हता. लाल नारंगी किती ब्राईटन कलर होते, ते पण आपल्या आवडीनुसार. आणि त्यात कलर आणि किंमत एकदम बजेटमध्ये होते. त्याच्यामुळे मला आवडला तो ड्रेस आहे ना, मी अख्ख्या दुकानभर घालून निघत होते. ते बाकीचे ऑप्शन तुमच्यासाठी ठेवलेत, नाही तर अख्खं दुकानच घेऊन गेले असते. पण कसं आहे, आपल्यासोबत दुसऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा ना, आपल्या आवडीनुसार ड्रेस घेऊन जा. कारण 650 रुपयामध्ये आपल्याला 3 पीस सेट भेटतोय. 3 पीस सेट. बाय बाय गाईज.